राहुल गांधींची जीप छाटण्याची भाषा करणाऱ्या संजय गायकवाड यांचे अजित पवारांनी टोचले कान। बुलढाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यामध्ये गायकवाड यांचं नाव न घेता मर्यादा पाळण्याचा सल्ला। राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यभरात आंदोलन, तर दोन्ही नेते आपापल्या मतांवर ठाम। झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाडांची पोस्टर्स फाडली, काँग्रेसचा आरोप, तर अनेक काँग्रेस नेते झिशान सिद्दीकींवर बरसले। काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शहा यांचा घणाघात। काश्मीरमधल्या कलम 370च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद। विधानसभेच्या 160 जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, तर 2 ऑक्टोबरनंतर पहिल्या 50 उमेदवारांच्या यादीचं टार्गेट। मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजितदादांची तीव्र नाराजी, भाजप हायकमांडकडे तक्रार करणार। मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावलेंची एसटी महामंडळावर बोळवण, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा आदित्य ठाकरेंकडून केली। मनसेच्या वरळी विजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची माहिती। काका पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा। गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात डॉक्टर अजित रानडेंची हायकोर्टात याचिका। 23 सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करू नका, हायकोर्टाचे अंतरिम आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।